कर्नाटकच्या रामेश्वरम कॅफेत शुक्रवारी झालेल्या स्फोटाची सखोल चौकशी करण्यात तपास यंत्रणा गुंतल्या आहेत. तपासात एक धागा जोडताना पोलिसांसमोर आता 86 मिनिटांचं रहस्य सोडवण्याचं आव्हान उभं राहिलं आहे. कॅफेत आरोपी येणे, फूड ऑर्डर करणे, जागेवर बसणे, तिथून निघून जाणे आणि नंतर स्फोट घडणे हे सर्व काही 86 मिनिटात झाले. तपास यंत्रणा प्रत्येक सेकंदाची माहिती घेत आहे. आसपासचे सीसीटीव्ही फुटेज शोधत आहे, ज्यातून कॅफेतून निघाल्यानंतर आरोपी कुठे आणि कोणत्या दिशेने गेला याचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत झालेल्या तपासात समोर आले आहे की आरोपी युवक जेव्हा कॅफेतून बाहेर पडतो तेव्हा कॅफेपासून 100 मीटर अंतरावर तो दिसतो. त्यानंतर तो संशयित सीसीटीव्हीतून गायब होतो. पोलीस संशयित नंबरही ट्रेस करत आहेत. ते नंबर स्विच ऑफ आहेत. ते ऑन होण्याची वाट पाहत आहेत. बंगळुरू कॅफेमध्ये स्फोट घडवणाऱ्या आरोपीची ओळख पटलेली आहे, ज्याचे वय अंदाजे 28 ते 30 वर्ष असल्याचा अंदाज आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय की आरोपी कॅफेत येतो, काउंटरवरून कुपन घेतो. त्याने रवा इडलीची ऑर्डर दिली, परंतु खाल्ली नाही. ज्या बॅगेत बॉम्ब होता ती बॅग तिथेच ठेवून तो बाहेर निघाला. स्फोटाच्या संबंधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. संपूर्ण तपास पूर्ण झाल्यावर या घटनेवर भाष्य करू, असं मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले. या स्फोटात आयडीचा वापर करण्यात आला असं लॅबमधून स्पष्ट झालं आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.